आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळा स्पेशल मस्त थंड थंड रिफ्रेशिंग आणि अगदी मनाला तृप्ती देणारं थंडगार सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। अगदी 3 ते 4 साहित्यात तुम्ही अगदी 5-10 मिनिटांमध्ये तयार करू शकता। या सरबतामध्ये काही पौष्टिक जिन्नस वापरून तयार केल्यामुळे जरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भूक लागत नसेल ना तरी असं हे सरबत जरी घेतलं ना तर बऱ्यापैकी तुम्हाला शक्ती मिळते। तर प्रत्येकाला आवडेल अशी ही रेसिपी आहे। प्रत्येकाने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करून पाहायलाच हवी। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर एक लाईक नक्की करा। अशाच उन्हाळ्याच्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। तर हे झटपट होणारं पौष्टिक थंडगार सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा लिटर प्रमाणात गाईचं दूध घेतलेलं आहे। कारण गाईच्या दुधाला वास कमी असतो, ज्याने सरबत सुद्धा अगदी छान लागतं। आता इथे अर्धा लिटर दूध घेतलं, एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आणि रोज आपल्या घरी कसं आपण दूध गरम करतो मध्यम आचेवर, अगदी तसंच टोपामध्ये हे दूध गरम करत ठेवायचं आहे। आता अर्धा लिटर दुधापैकी साधारणतः एक पाव कप दूध आपण बाजूला राखून ठेवलेलं आहे। का ते पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे। इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 काजू, 5 बदाम, 7-8 पिस्ते घेतलेले आहेत। सुका ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। जर तुम्हाला फक्त बदाम घ्यायचे असतील किंवा फक्त काजू घ्यायचे असतील किंवा फक्त पिस्ते घ्यायचे असतील, असं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। खूप जास्त पौष्टिक हे सरबत या ड्रायफ्रूटमुळे तयार होतं। थोडंसं मगज बी किंवा कलिंगडाचं बी असतं ना, ते सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त पौष्टिक असतं। ते सुद्धा थोडं थोडं वापरू शकता। एक गच्च चमचा भरून साधारणतः इथे आपण एक व्हॅनिला एसेन्सची कस्टर्ड पावडर घेतली। ती हलकीशी पिवळ्या रंगावर असते। व्हॅनिला कस्टर्ड पावडर अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल। आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान बारीक याची पूड करून घेतलेली आहे। मध्ये मध्ये काजू बदाम किंवा पिस्त्याचे छोटे छोटे तुकडे राहिले तरी सुद्धा छान दिसतात, मस्त लागतात। तशी ही आपण भरड करून घेतली आहे। आता मगाशी जे आपण थोडंसं दूध ठेवलेलं होतं ना कच्चं, ते आपण यामध्ये घातलं आहे। साधारणतः अर्धा कप असावं। दूध घातल्यावर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तशी ही फायनली आपली पेस्ट तयार झालेली आहे। सुरुवातीला आपण जे दूध गरम करत ठेवलेलं होतं त्याला सुद्धा अशी छान उकळी आल्यासारखी दिसत असेल। दुधाला फक्त एका लेअरवर अशी छान पातळ आपली एक उकळी आलेली आहे। फार जास्त याला उकळत किंवा शिजवत वगैरे बसायचं नाही। आता काय करायचं, एखाद्या पळीने थोडंसं दूध आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे। आता जर अर्धा लिटर दूध असेल तर त्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता। जर तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर अर्धा कप साखर यामध्ये तुम्ही वापरू शकता। मध्यम गोडाचा आवडत असेल तर मेजरिंग कपने पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः 4 चमचे भरून साखर घालू शकता। मला अगदी कमी गोड आवडत असल्यामुळे मी अगदी 4 ते 5 चमचे साखर वापरलेली आहे। आता साखर संपूर्ण यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे। साखरेऐवजी खडी साखर मिळते ना, ती सुद्धा कुटून तुम्ही यामध्ये घालू शकता। फक्त उकळत्या दुधामध्ये गूळ अजिबात वापरायचं नाही, त्याने दूध फाटण्याची शक्यता असते। तर मिनिटभरातच साखर संपूर्ण यामध्ये विरघळलेली आहे। गॅस अजूनही मध्यमच आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये साखर संपूर्ण विरघळली की जे आपण मगाशी दूध करून ठेवलेलं होतं ना, कस्टर्ड पावडर आणि ड्रायफ्रूट घालून ते सगळं आपण यामध्ये घालणार आहोत। आता यामध्ये अजिबात गुठळी होणार नाही, कारण ऑलरेडी मिक्सरला आपण हे छान फिरवून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लागलं होतं म्हणून साधारणतः एक 5-6 चमचे पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे, म्हणजे अन्न आपल्याला अजिबात वाया घालवायचं नाही। तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता। आता बघा, कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे जसं याला गरम ऊब लागत जाईल तसं याचा घट्टसर थोडंसं दूध व्हायला सुरुवात होतं। तर थोडंसं इथे दाटसर झाल्यासारखं दिसत असेल आणि अर्धा लिटर दूध तुमचं असेल ना, त्याला फक्त एक चमचाभरच आपल्याला कस्टर्ड पावडर वापरायची। खूप जास्त वापरले की दूध फार जास्त घट्ट होतं। आपण यामध्ये ड्रायफ्रूट वापरल्यामुळे बऱ्यापैकी याला दाटसरपणा येतो, म्हणून पीठ शक्यतो थोडंच वापरायचं आहे। आता साधारणतः कस्टर्ड पावडर आणि त्याचं दूध घातल्यानंतर एक 2-2.5 मिनिटं आपण हे थोडंसं मध्यम आचेवर वर खाली असं छान शिजवून घेतलेलं आहे। 2-2.5 मिनिटात मध्यम आचेवर छान पावडर शिजून तयार होते। आता या साईडला आपण गॅस बंद केलेला आहे। पंख्याखाली काढून घ्यायचं आहे आणि संपूर्ण आपण हे गार करून घेणार आहोत। तुम्हाला जर आवडत असेल ते पिण्याअगोदर बारीक ड्रायफ्रूट चिरून घालू शकता, जेलीचे तुकडे असतात किंवा टुटी फ्रुटी वगैरे असते ते सुद्धा आवडीनुसार तुम्ही असंही यावर भुरभुरू शकता। भिजवलेला सब्जा जरी यामध्ये घातला ना तरी आणखीन जास्त हे पौष्टिक ठरेल।
किंवा काहीही आवडत नसेल तर असं हे प्लेन सरबत ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. थोडंसं तुम्हाला घट्ट जर वाटत असेल तर वरून थोडंसं दूध किंवा पाणी तुम्ही घालून थोडं पातळ करू शकता. मस्त बर्फाचे खडे घातलेले आहेत. बर्फाचे खडे घालायचे नसेल तर टोप गार झाला की फ्रीजमध्ये ठेवायचं. छान थंड थंड सरबत तयार झालं की पिण्यासाठी तयार होईल. असं हे खूप कमी साहित्यात मस्त छान थंडगार, रिफ्रेशिंग आणि अगदी ताजं टवटवीत ठेवणारं शक्तिवर्धक मस्त सरबत तयार झालेलं आहे. मध्यम आकाराचे एक 3 ग्लास भरून हे सरबत तयार होतं अर्धा लिटर दुधापासून. तुम्ही 1 लिटरचं करत असाल, ग्लास लहान मोठा जसा असेल त्यानुसार सरबत तयार होईल. तर नक्की करून बघा. सरबताची मस्त थंडगार रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि उन्हाळा स्पेशल असे मस्त थंडगार सरबत आता पुढे दाखवणारच आहे, म्हणून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.